आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। 3 लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना व जुनी पेन्शन संदर्भात 2 महत्त्वाचे शासन निर्णय 10 मार्च 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत महाराष्ट्र शासनाने दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी 2 स्वतंत्र शासन निर्णय GR जारी केले आहेत। या निर्णयाद्वारे 3 लाभाच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तसेच निवृत्तीवेतन जुनी पेन्शन योजना याबाबत महत्त्वपूर्ण स्पष्टता देण्यात आली आहे। या निर्णयामुळे अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे। 3 लाभाच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना वित्त विभागाने 2 मार्च 2019 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळात 10, 20 आणि 30 वर्षे नियमित सेवा पूर्ण झाल्यानंतर 3 टप्प्यांमध्ये आश्वासित प्रगतीचा लाभ देण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे। ही सुधारित योजना 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आली आहे। ह्या योजनेनुसार पात्र अधिकाऱ्यांना सेवा कालावधीनुसार पुढील प्रमाणे लाभ होणार आहेत। 10 वर्ष सेवा पूर्ण झाल्यावर पहिली प्रगती लाभ, 20 वर्ष सेवा पूर्ण झाल्यावर दुसरी प्रगती लाभ, 30 वर्ष सेवा पूर्ण झाल्यावर तिसरी प्रगती लाभ। नवीन शासन निर्णयानुसार विधी व न्याय विभागाच्या अधिपत्याखालील धर्मदाय संघटना स्थापनेवरील सहाय्यक धर्मदाय अधिकारी यांनाही या सुधारित प्रगती योजनेचा लाभ देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे। त्यामुळे ह्या विभागातील कर्मचाऱ्यांच्या सेवा प्रगतीचा मार्ग मोकळा झाला आहे। जुनी निवृत्ती वेतन योजना। राज्य शासनाने निवृत्ती वेतन संदर्भातही महत्त्वाचा शासन निर्णय घेतला आहे। ज्या शासकीय पदाची भरतीची जाहिरात किंवा अधिसूचना 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी काढण्यात आली आहे, परंतु संबंधित उमेदवारांची नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 नंतर झाली, अशा प्रकरणात हा निर्णय लागू होणार आहे। उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केंद्र शासनाच्या धोरणाचा आधार घेत अशा पात्र अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना OPS लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे नव्या निवृत्तीवेतन योजनेऐवजी जुनी पेन्शन मिळण्याचा मार्ग संबंधित कर्मचाऱ्यांसाठी खुला झाला आहे। लाभार्थी कर्मचाऱ्यांची यादी। या संदर्भातील शासन निर्णयामध्ये लाभासाठी पात्र ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांची सविस्तर यादी नमूद करण्यात आली आहे। संबंधित विभागांनी त्या कर्मचाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करून लाभ देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। शासनाची सूचना। दोन्ही शासन निर्णयाची अधिकृत प्रत राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचा अभ्यास करून आवश्यक कार्य करे असे शासनाने स्पष्ट केले आहे। ह्या निर्णयामुळे राज्यातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा प्रगती तसेच निवृत्ती वेतनाच्या प्रश्नावर महत्त्वाचा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।